नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, मे जून 2024 एक्झामिनेशन किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स लागायला चालू झालेले आहेत. आपल्या या चॅनलवरील आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये YCMU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट्स एक फोल्डर तयार केलेला आहे. त्या फोल्डरमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मे जून 2024 एक्झामिनेशनचे दररोज जेवढे रिझल्ट लागतील त्या रिझल्टवर जेवढे व्हिडिओ बनवले आहेत आपण ते सर्व त्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला फक्त रिझल्टच बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर आल्यानंतर प्लेलिस्ट कुठं आहे बघायचं, प्लेलिस्टवर जायचं आहे आणि प्लेलिस्टवर गेल्यानंतर YCMU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट ह्या फोल्डरवर क्लिक करून तारखेप्रमाणे तुम्ही रिझल्ट्स बघू शकता. वेगवेगळ्या रिझल्टचे व्हिडिओ पाहू शकतात. ठीक आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओत काय करणार आहोत की आज आहे दिनांक 2 जुलै 2024. तर आज 2 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर कोणते रिझल्ट लागले आहेत हे आपण चेक करणार आहोत. तसेच ते रिझल्ट डाउनलोड कसं करायचे हे पण पाहणार आहोत. तर तुम्हाला ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे YCMOU.digitaluniversity.ac. ठीक आहे. ओके. तर YCMOU.digitaluniversity.ac ऑफिशियल वेबसाईट आहे. खाली सर्च रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करूया आपण. यस. आता ही होम पेजच्या अगोदर एक ही सूचना आलेली आहे. तर ही ॲडमिशनची सूचना आहे. आता सध्या आपल्या विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखेअंतर्गत विविध कोर्सेसचे ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत. तर ते पण पाहून घ्या. एकाच ह्याच्यावर चार्टमध्ये दिले सगळेच, हे पण बघून घ्या तुम्ही. हे पण कामाचंच आहे आपल्या. ठीक आहे. मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा, तर आपण ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस ही विद्याशाखा म्हणतो त्याला. पुन्हा नंतर वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा आहे, विज्ञान विद्याशाखा आहे. ठीक आहे. ही विविध ॲडमिशन चालू आहेत. जर तुम्हाला ह्याच्यातील कोणतेही कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याच विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ॲडमिशनवर क्लिक करून 2024-25 ॲडमिशनवर क्लिक करून तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ऑनलाईन ॲडमिशन आहे बरं का. 100% ऑनलाईन ॲडमिशन आहे. स्वतःही ॲडमिशन करू शकता किंवा कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा सरांना विचारून तिथंच जर कम्प्युटर इंटरनेटची सुविधा असेल तर तिथल्या तिथंच फॉर्म भरून लगेच प्रिंटआउट जमा करून एक कॉपी स्वतःजवळ घेऊन येऊ शकता. ठीक आहे. आता याला क्लोज करायचं का इथं क्लोज. हां. आता आलो आपण होम पेजवर. होम पेजवर काय करायचं आपलं आता रिझल्ट्स बघायचे. तर काय रिझल्ट्स म्हणून ऑप्शन दिसतं तुम्हाला, इथं क्लिक करा. ओके. आता रिझल्ट्समध्ये पण काय करायचं आपल्याला मे जून 2024चा रिझल्ट बघायचा का, इथं क्लिक करा. ओके. तर आता ही पूर्ण लिस्ट आलेली आहे. ह्या लिस्टमध्ये पूर्ण मे जून 2024 एक्झामिनेशनचे पूर्ण रिझल्ट्स एका लाईन दाखवलेले आहेत. ठीक आहे. व तुम्हाला दिसत असेल. एक मिनिट. हां. तुम्ही व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जाऊन यूट्यूबवर व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या क्वालिटीवर जायचं. क्वालिटीच्या पुढे ॲटोवर क्लिक करायचं. खाली ॲडव्हान्स्ड ऑप्शन तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि 1080p क्लिक करून हाय रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ पाहायचं. म्हणजे फॉन्ट्स जे आहेत बारीक ती पण तुम्हाला क्लिअर दिसेल. झूम करून सुद्धा पाहता येईल तुम्हाला. ठीक आहे. ओके. हां. तर हे आहे रिझल्टचं पेज. ह्याच्यावर आता 3 युनिट आहेत. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 1 आणि पुन्हा प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2 आणि पुन्हा तिसरा आहे प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3. असे 3 युनिटमध्ये दररोज अपडेट केले जात आहेत ते रिझल्ट्स. आपण काल पण व्हिडिओ बघितला, परवा दिवशी पण काही रिझल्ट बघितले, तेरवा दिवशी पण रिझल्ट बघितले, त्याच्या अगोदरसुद्धा रिझल्ट बघितले आणि आता जुलै महिना चालू झालेला आहे. त्याच्यामुळं मोस्टली ह्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत जवळपास सगळ्याच शिक्षणक्रमांचे रिझल्ट्स लागून जातील. ठीक आहे. आता आपल्या कमेंटमध्ये अनेक आपले विद्यार्थी आपले मित्र कमेंट करत असतात त्याच्यामध्ये की सर ह्याचा रिझल्ट कधी लागला. मी त्याला सर्वांना रिप्लाय दिलेला आहे की 10 जुलैपर्यंत मोस्टली जास्तीत जास्त कोर्सेसचं रिझल्ट लागून जाईल. आणि काही कारणास्तव जर टेक्निकल कारणास्तव कोणते रिझल्ट राहिले असेल तर 15 जुलैपर्यंत लागून जातील. ठीक आहे. आणि काळजी करायचं नाही.
की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला इथल्या फायनल इयरचं मार्क घेऊन तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायलासुद्धा ॲडमिशन चालू आहेत सध्या. फक्त एवढंच करायचं, आपला रिझल्ट लागल्या जर दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर लगेच जाऊन तिथं तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे, जर रेग्युलर युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं असेल तर. बाकी आपल्या ह्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमाची कृषी अभ्यासक्रम आणि इतर 1-2 अभ्यासक्रम सोडले तर बाकी सगळं अभ्यासक्रमांची ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख 31 जुलै 2024 आहे. ठीक आहे. त्या प्रॉस्पेक्टसमध्ये जाऊन आपण पाहू शकता की कोणाची लास्ट तारीख आहे. मोस्टली MA जी आहेत, MA जे ॲडमिशन आहे, MAचे सर्व ॲडमिशन, MA हिस्ट्री, MA हिंदी, MA उर्दू, पुन्हा नंतर MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अशी जी विविध 6 प्रकारची MA आहेत NEP पॉलिसीनुसार चालू झालेले, त्यांची ॲडमिशन ऑनलाईन ॲडमिशनची लास्ट डेट आहे 31 जुलै 2024. त्याच्यामुळे MAला ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे किंवा MSCला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना 31 जुलैपर्यंत वेळ आहे. आपल्या विद्यापीठात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या विद्यापीठामध्ये आपल्याला 31 जुलैपर्यंत घेता येते. बाकी MBA वगैरे कोर्सेस आहेत त्याला CET द्यावी लागते, पण इतर B.Ed वगैरे असेल तर त्याला पण परीक्षा द्यावी लागते. आणि हे कृषी अभ्यासक्रमाचे त्यांचे वेगळे असते, त्यांच्या तारखा वेगळ्या असतात, ती आपण प्रॉस्पेक्टसमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर आता हे ओके, इथं आलो आपण. ओके. तर आता आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी कोणकोणते रिझल्ट्स लागलेत आपण पाहणार आहोत. ओके, पाहूया. आता इथं बघा, हे जुने रिझल्ट्स आहेत, हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये वाचन केलेलं आहे, त्याच्यामुळं दुबारा वाचन करायची गरज नाही. जर तुम्ही अगोदरची व्हिडिओ पाहिला नसताल तर इथं तुम्ही बघू शकता की तुमचा रिझल्ट कोणता लागला आहे का, तुम्ही बघू शकता. मी चेक करत असताना बघून घ्या. ठीक आहे. बघूया इथं कोणता रिझल्ट लागलेला आहे. एक्झाम युनिट 1मध्ये तर नाही लागायला कोणता, आजचा बरं का, आजचा. फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आज 2 जुलै 2024 रोजी लागले रिझल्ट पाहणार आहोत. ठीक आहे. बाकीच्या अगोदर आपण पाहिलेले आहेत. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2मध्ये पाहणार आहोत आपण. इथं पाहूया आता. ओके, यस, इथं दिसलेलं आहे बघा, इथं आहे. ओके. तर इथं सिरियल नंबर 25, त्याच्यामध्ये प्रोग्राम कोड आहे P90 आणि प्रोग्रामचं नाव आहे, कोर्सचं नाव आहे BBA एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी. कोर्स कोड आहे P90 विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2015 पॅटर्न. ह्याचा रिझल्ट आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी लागलेला आहे. आणि ह्याचा ज्या कोणाचा हा कोर्स असेल त्यांनी क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट बघू शकता का. असं क्लिक हिअरवर क्लिक करायचं हो का. आपला जी शिक्षणक्रम आहे त्याच्या पुढे क्लिक करून तुम्ही रिझल्ट बघू शकता. आता इथं तुम्हाला एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे. एक्झाम इव्हेंट मे जून 2024 सिलेक्ट करायचं आहे हो का. असं आता पुढे खाली काय दिलेलं आहे की PRN नंबर और सीट नंबर रोल नंबर, म्हणजे 16 अंकी PRN नंबर तर टाकायच्या डब्यामध्ये किंवा सीट नंबर टाकायचे. तुम्हाला PRN नंबर बी तुमच्या हॉल तिकीटवर असतं, सीट नंबर बी तुमच्या हॉल तिकीटवर असतं. ठीक आहे. ते ह्याच्यामध्ये टाकायचं, खाली कॅप्चा कोड टाकायचं आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्हाला पट्टी येते जर तुमचा रिझल्ट लागलेला असेल. कधी स्क्रीनवर रिझल्ट लागलेला दाखवते आणि उद्या येते. दुसऱ्या दिवशी डेटाबेस अपडेट झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतो, त्याच्यामुळे काळजी करायचं नाही. एकदा तुमच्या ह्या लिस्टमध्ये रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला कळालं की एकतर लगेचच्या लगेच दिसेल, नाहीतर उद्या चेक करू शकता तुम्ही 24 तासानंतर, मग तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि कधी काही जण काय करतात की आता इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तिथं पट्टी येते, तुमचं नाव येतं, कोर्सचं नाव येतं, पुन्हा पास झालं का नाही येतं, आणि त्याच्या पुढे डाउनलोड म्हणून ऑप्शन येतं. तर काही लोक काय करतात ते डाउनलोड ऑप्शनच बघत नाहीत. तर तुम्ही काय करायचं आहे, पूर्ण ती पट्टी बघायची आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्च करता त्यावेळेस सर्च रिझल्टमध्ये जी येतं आहे तुमचं नाव येतं, कोर्सचं नाव येतं, वर्ष येतं, आणि पुढे पास किंवा नापास किंवा AT-KT येतं, आणि त्याच्या पुढे डाउनलोड ऑप्शन येतं. तर त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचे तुम्हाला. तिथं क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे मोबाईलवर, आणि डाउनलोड करून मोबाईलवर सेव्ह करून ठेवायचा, गुगल ड्राईव्हमध्ये वगैरे सेव्ह करून तुम्हाला ती पूर्ण रिझल्टची कॉपी बघता येते. ठीक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं. डाउनलोड केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण रिझल्ट दिसायला नाही, नाहीतर अलीकडे फक्त एका बॉक्समध्ये दिसेल पास, AT-KT किंवा फेल एवढंच दिसेल. तर आपल्याला पूर्ण डाउनलोड ऑप्शन क्लिक करून पूर्ण रिझल्ट सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यात काही आणखी अडचणी येत असेल तर ऑनलाईन सेवा केंद्र आपल्या आजूबाजूला कुठेही असतात. माहिती सेवा केंद्र, कस्टमर सर्व्हिस सेंटर, तिथं कुठेही जायचं, तुमचा PRN नंबर सांगायचं,
तुम्हाला लगेच ते रिझल्टची प्रिंटआउट काढून देतील. कलर प्रिंटआउट काढून घ्यायची आपल्याकडे. ठीक आहे. आता पाठीमागे घेऊया आपण. हां, एकाचा रिझल्ट पाहिला. दुसरा आहे सिरियल नंबर 26. प्रोग्राम कोड आहे P146. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BPM विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स एज्युकेशन लर्निंग 2021 पॅटर्न आहे. आज 2 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागला आहे. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून PRN नंबर टाकून एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करून कॅप्चा कोड टाकून सर्च करून डाउनलोड करायचा आहे. ओके, बॅक. तिसरा रिझल्ट लागला आज. सिरियल नंबर 27 आहे. प्रोग्राम कोड आहे P04. प्रोग्रामचं नाव आहे बिलीब अँड ISC विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 1996 पॅटर्न. आज रिझल्ट लागलेला आहे 2 जुलै 2024 रोजी. ह्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे. कसं एवढं ते एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करायचं आहे. कसं इथं पुढे 16 अंकी PRN नंबर किंवा सीट नंबर टाकायचं, कॅप्चा कोड टाकायचं, सर्च करायचं, डाउनलोड ऑप्शन बघायचं, त्याच्यावर क्लिक करायचं, पूर्ण डाउनलोड करून घ्यायचं, मोबाईलमध्ये सेव्ह करायचं, प्रिंटआउट काढून घ्यायचं. ओके, चलो. हे झाले प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2. आता पुढचं बघूया. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3. ओके, आता ह्याच्यामध्ये पहा, हे अगोदरच लागलेले रिझल्ट आहेत. ओके, याच्यामध्ये यस नाही एवढेच आहेत. 3च रिझल्ट लागले होते आज. तर जसं रिझल्ट येतील तसं आपण दररोज त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहोत, कारण आपला तुमचं सिरियसनेस माहीत आहे आपल्याला रिझल्टची, कारण पुढे ॲडमिशन घ्यायचं असतं. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला घंटी दिसते, त्या घंटीवर क्लिक करा. तिथे विविध ऑप्शन्स येतात, ऑलवर क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातं आणि लगेच व्हिडिओ पाहता येतो तुम्हाला. ठीक आहे. तसेच आपल्या गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि एकदा तुम्हाला पूर्ण ही स्क्रीन दाखवतो ही. हां, ह्याच्यावर बघून घ्या तुम्ही. सगळेच रिझल्ट बघून घ्या आता. हां, ओके, हे बघून घ्या. पॉज करून बघू शकता. स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवून बघू शकता. हे सगळेच रिझल्ट आले बरं का ह्याच्यामध्ये. आतापर्यंत लागलेले सगळेच रिझल्ट. ओके, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. वंदे मातरम.